आपल्यासोबत चित्रपटाच्या 2 महत्त्वाच्या कास्ट आहेत, रेणुका शहाणे आणि टिस्का चोप्रा. रेणुका मॅम, तुमची एंट्री आम्ही बऱ्याचदा पाहिली आहे मराठी चित्रपटात, पण ही एंट्री नक्की वेगळी आहे. आणि टिस्का, तुझी अगदी पहिली फर्स्ट एंट्री आहे मराठीमध्ये. मला एक प्रश्न फार टिस्काला आधी विचारायचा वाटतो की हायवेवरती पूर्ण प्रवास होता, तो योर होल जर्नी वॉज ऑन हाईवे. इस पूरे शूट का मज़ा ही कुछ अलग होगा. क्या था मज़ा इस चीज़? सबसे पहले तो मुझे एक बेहतरीन गाड़ी मिली. आई लव ड्राइविंग. आई गॉट अ ब्यूटिफुल रेड Volkswagen टू ड्राइव. और नॉट ओनली वॉज आई ड्राइविंग द कार, वॉज ऑल्सो गेटिंग पेड टू ड्राइव. सो दैट वॉज फैंटास्टिक. And not only was I getting paid to drive, I was also getting to work in a beautiful script about a woman who has from the outside, उसके पास सब कुछ है. उसके पास पैसा है, नाम है सोसाइटी में, डिसेंट लुकिंग है, सब कुछ है, पर फिर भी कुछ एक चीज़ मिसिंग है. एक लोनलीनेस है उसके अंदर, विच इज़ अ वेरी सटल इमोशन. इट्स नॉट अ वो हथौड़ा लेके जो हम लोग इमोशन को पीटते हैं आपके अंदर, वैसा नहीं है. बहुत ही इट्स जस्ट अबाउट फीलिंग एंड बीइंग अ सर्टन वे. तो दैट वाज अ वेरी वंडरफुल क्वालिटी कि वो अपने अंदर बहुत आज़ाद है, बहुत अपने आप को फ्री महसूस करती है. शी थिंक्स शी इज़ फ्री, पर जब वो वहाँ पहुँचती है एक मुकाम पे, तो उसको रियलाइज़ होता है कि मैं भी फ्री नहीं हूँ. ये फ्रीडम ही जो मैं सोच रही थी मेरी फ्रीडम है, वो ही मेरी गले के आसपास एक फंदा बना हुआ है. सो सच मैनी थिंग्स विच मुझे इसने सोचने पे मजबूर किया. सो दैट वाज आई थिंक आपकी अपेक्षा कुछ फन लविंग जवाब की थी. नहीं, नॉट नेसेसरी. बिकॉज हाईवे द ट्रेलर जब देखते हैं तभी पता चलता है कि जो इमोशंस है वो बहुत सटली सामने आते हैं. ॲज यू सेड, इट्स नॉट हातोडा मार के. नक्कीच. रेणुका मॅम, तुम्हालाही आम्ही ह्या चित्रपटामध्ये एक सुंदर डायलॉग बोलताना पाहतो आणि त्या डायलॉगमधनंच कळतं आहे की अगेन एक तरल सटल व्यक्तिमत्व समोर येतं आहे. काय आहे ते? मी खरं तर ॲक्च्युली एक साधी सरळ गृहिणी आहे त्यात. आणि ती जरा तिच्या नवऱ्याबरोबर तिचं जे म्हणजे रिलेशनशिप आहे ती जरा वन साइडेड आहे. म्हणजे ती खूप झोकून सगळं करते, जे एक्सपेक्टेड असतं गृहिणीकडून ते सगळं करत असते, पण तो जरा आक्रस्ताळा असतो. आणि त्यांना दोघांना जबरदस्तीने गिरीश कुलकर्णीच्या गाडीत बसवलेलं असतं, कारण नवऱ्याच्या पायाला लागलेलं असतं. तर एक पोलीस हवालदार त्यांना जबरदस्तीने बसवतो. गिरीश कुलकर्णीला अजिबात आवडलेलं नसतं हे. त्यामुळे आमच्या गाडीमध्ये जरा असं काही काही टेन्शननी सुरुवात होते. आणि मग नंतर एक जे नातं तयार होतं त्या गाडीमध्ये, टॅक्सी ड्रायव्हर जो असतो त्याचं आणि गिरीश कुलकर्णीचं पण अत्यंत वाईट नातं सुरुवातीपासूनच झालेलं असतं. त्यामुळे ती जी आहे बाई, ती थोडीशी अशी काम आहे. म्हणजे तिला आयुष्याबद्दल जो तिचा दृष्टिकोन आहे तो ह्या सगळ्या खूप आक्रस्ताळे पुरुषांपेक्षा खूप वेगळा आहे. आणि ती खूप शांतपणे मांडू शकते. म्हणजे खूप त्याचा असं काही आव आणून काही नाही किंवा काही नाही, पण हे बिलीफ म्हणजे तिचं जगणंच त्या बिलीफनी असतं. आणि ती बिलीफ ती शेअर करते. आणि त्याच्यामुळे कदाचित त्याचा इम्पॅक्ट होईल नाही होईल आपल्याला नाही माहीत, ते मी आता म्हणजे सांगू इच्छित नाही. पण महत्त्वाचं हे आहे की शिक्षणाचा आणि म्हणजे टू बी एबल टू हँडल थिंग्स इन लाईफ ह्याचा काही संबंध नसतो. म्हणजे ह्या बाईमध्ये ती अशिक्षित अशी नाही आहे, पण खूप शिकलेलीसुद्धा नाही आहे. आणि तरीही जी समज आहे आयुष्याबद्दल, नात्यांबद्दल, ती कदाचित खूप शिक्षित गिरीश कुलकर्णीच्या पात्राला आहे का? हां, तर असे खूप प्रश्न निर्माण होतात हायवेच्या मधून. सगळ्या व्यक्तिरेखांमधून कुठले ना कुठलं तरी एक समाजातला स्तर दाखवला गेला आहे, एक नातं दाखवलं गेलं आहे, एक समस्या दाखवली गेली आहे नात्यांमधली. आणि प्रवास आहेच की शेवटी प्रवास महत्त्वाचा, जे अंत आहे, डेस्टिनेशन आहे ते महत्त्वाचं नाही, प्रवास महत्त्वाचा. त्यामुळे मला वाटतं की ते खूप एक मजेदार असं मिक्सचर आहे हायवेमध्ये. ती निश्चितच म्हणजे जशी नॉर्मल पटकथा आहे तसं नाही आहे, प्रस्थापित पटकथा जशी असते तशी नाही आहे. तर त्या एक्सपेक्टेशननी सुद्धा लोकांनी हायवेकडे बघू नये. पण डेफिनेटली त्यांना खूप इंटरेस्टिंग पात्र बघायला मिळणार आहेत, खूप इंटरेस्टिंग अभिनेता बघायला मिळणार आहेत. आणि फर्स्ट टाईम मराठीमध्ये अनेक लोकांनी पदार्पण केलेलं आहे. हुमा कुरैशी आहे, टिस्का आहे, अमित त्रिवेदीचं म्युझिक आहे. त्यामुळे अशा खूप छान छान गोष्टी बघायला मिळणार आहेत.
टिस्का मैम ने तो बता दिया उनके साथ कौन है, मतलब शी इज़ ट्रैवलिंग विथ हर हस्बैंड. आपके साथ कौन पार्टनर रहेगा ये पूरी जर्नी में? इस जर्नी में एक बहुत ही गुड लुकिंग यंग बॉय है मेरे साथ. तो आपको पता है कि कई वजह हैं कि मैंने इस फिल्म को हाँ क्यों बोला. तो इसका मैं ज़्यादा बात नहीं करना चाहूँगी, क्योंकि फिर वो कहानी का जो एक मोड़ है जहाँ पे कई बातें अपने आप उनकी लेयर्स उतरती हैं और उसका कहानी सामने आती है, वो पता चल जाएगा. सो आई डोंट वांट टू से मच, बट ग्रेट फन. डेफिनेटली. ह्या जसं टायटल ह्याचं आहे की एक सेल्फी आरपार, ह्या चित्रपटात काम केल्यानंतर असा काही अनुभव आला का, एक सेल्फी स्वतःचा आरपार घेतल्याचा? मी तुला खरं म्हणजे गंमत सांगते की खऱ्या आयुष्यात मी इतकी अशी सहनशील आणि अशी नाही आहे. तर आपण जेव्हा कुठलंही काम करतो तेव्हा त्याचा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर नक्कीच होतो. आणि इनफॅक्ट ही खूप चांगली गोष्ट आहे एक अभिनेत्री म्हणून की आपण वेगवेगळ्या पद्धतीची पात्रं जेव्हा प्ले करतो तेव्हा ती प्ले करण्यासाठी जे कन्व्हिक्शन लागतं त्याच्यामुळे आपण त्या कॅरेक्टरच्या ॲक्च्युली यू गेट इन टू देअर शूज आणि त्या प्रोसेसमधून आपणच विस्तारित होतो. तर तसं हायवेच्या बाबतीत मी म्हणेन की ती बाई इतकी चांगली आहे बाई, म्हणजे चांगुलपण आहे, फार कठीण आहे ॲक्च्युली दाखवणं, पण ती किती चांगली आहे. तर आय ट्राय टू कॅरी हर बॅक होम. म्हणजे अनेक असे इन्सिडेंट्स येतात किंवा घरात की असं मला वाटतं की हायवेतली ती बाई कशी वागली असेल यु नो. तर ते फार पात्रांमध्ये होत नाही. कधी कधी कसं एक डेफिनेट आपल्याला पात्र मिळतं ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे काहीतरी एक असा अभिनय करायचा असतो आणि ते फॅन्टॅस्टिक पण मानलं जातं किंवा काही. पण प्रेझेन्स रोल जे असतात ते फार कठीण असतात करायला, आणि तरीही त्याच्यामध्ये असं काहीतरी असतं विच यू कॅन कॅरी बॅक विथ यू यू नो, विच मेक्स युअर लाईफ बेटर. तर त्या हायवेच्या माझ्या पात्रामध्ये ती एक शक्ती आहे मला वाटतं. I feel that what रेणुका was saying कि प्रेजेंस जो होती है कैरेक्टर की, इसमें इस फिल्म में कुछ ऐसा आपको करने को बहुत सारा कुछ कि मैं अपना हुनर दिखाऊंगी, ऐसा कुछ बहुत नहीं है. फॉर मी जो मेरा पात्र है उसमें ज़्यादा जो उन्होंने कहा बहुत मुश्किल काम है कि जो आप हैं, आपकी इनर बीइंग जो है, आपकी प्रेजेंस, उसी को कम्युनिकेट करना है ज़्यादा. दैट्स अ वेरी मेरे हिसाब से एक बहुत एडवांस तरह का फिल्म मेकिंग है. डेफिनेटली. गिरीश एंड उमेश बोथ गाइज इसी चीज़ के लिए माने जाते हैं, कुछ अलग पर्दे पर दिखाते हैं. उनके साथ काम करने का एक्सपीरियंस कैसा था? वेरी वेरी इंटरेस्टिंग, बिकॉज जब उमेश पहली बार मेरे घर आए तो इतना मोटा एक पोथा लेकर आए थे. हिंदी में हम उसे पोथा बोलते हैं, आई डोंट नो मराठी में क्या बोलते हैं. पोथी. हाँ, पोथी लेकर आए थे. एंड उन्होंने कहा ये है फिल्म की स्क्रिप्ट. तो मैंने कहा कि 4 सीक्वल भी साथ में लाए हो आप क्या, कैसे ऐसे इतना सारा, ये कैसे एक फिल्म हो सकती है? तो ये सर नहीं इसमें ऐसा. और उन्होंने कहा कि मैं नरेशन दूं क्या? तो मैंने कहा हाँ दो, पर अगर मुझे ठीक नहीं लगा तो मैं आपको बीच में रोक दूंगी, बिकॉज इतना मैं नहीं सुन सकती. पर उन्होंने कहा कि नहीं स्टार्ट करते हैं, देखते हैं कहाँ पहुँचता है. तो जब उन्होंने स्टार्ट किया 3-4 घंटे ऐसे ही बीत गए, क्योंकि द वे ही नरेटेड कि पूरे यूनिवर्स का जो इंटरकनेक्शन है विद ईच अदर, एक चिड़िया भी है या एक चींटी भी है, और हम लोग कैसे इंसान की ये एरोगेंस है कि हम ही हैं इस धरती पे जो चलते हैं, बाकी प्राणियों को निगलेक्ट करते हैं. तो पर सबकी ज़िंदगी तो चल ही रही है ना इस टाइम पे. तो वो सारी बातें जो एक इंक्लूड की गई हैं इन हाईवे इन अ वे कि आप बहुत सारी चीज़ों को देखते हो अपने आसपास. ये शहर कैसा है, इसके जो एजेस हैं शहर के वो कैसे हैं. ये जर्नी आपको लगती है बाहर है, पर ये हाईवे आपके अंदर जा रहा है. जैसे कि आपका एक है तो इट गोज़ इन टू यू. सो दैट्स द होल ब्यूटी ऑफ इट. व्हेरी ब्युटिफुल. मॅम तुम्ही काय सांगाल गिरीश आणि ह्यांच्यासोबत? गिरीश आणि उमेशचं काम मला खूपच महत्त्वाचं वाटतं मराठीसाठी. आणि ऑल्सो एक्सपेरिमेंट्स ते करतात, ती त्यांची जिद्दच आहे एक. आणि असं करणारे लोक मला फार म्हणजे मी प्रेमाने त्यांच्याकडे आणि आदराने बघते. कारण खूप कमी लोक त्यांच्याकडे ती कला आणि ते पैसे असून देखील एक्सपेरिमेंट्स करत नाहीत. तर हा विचार करणं की आपल्याला दरवेळेला काहीतरी वेगळं सांगायचं आहे आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीने ते सांगायचं आहे, ते फार कुठल्याही कलेला पुढे नेणारा विचार आहे.
आणि त्यामुळे मी बरेच दिवस मला वाटायचं की हे पुणेरी लोक आता ह्यांच्यामध्ये घुसणार कसं. लकीली संधी चालूनच आली आणि उमेशनीच मला सांगितलं की असं असं करायचं आहे. त्यावेळेला माझ्या घरची अशी परिस्थिती नव्हती की मी काम करू शकत होते, मुलांच्या परीक्षा वगैरे वगैरे अनेक प्रॉब्लेम्स होते. तर ते त्यांनी म्हणजे बिचाऱ्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या मुलांना बघू, आम्ही काही करू, पण तुम्हीच केलं पाहिजे काम. मग ते होईना. मग तेव्हा मग गिरीशनी सांगितलं की मीच चित्रपट करणार नाही, रेणुकानी केला नाही तर, वगैरे वगैरे. म्हणजे इतपत ब्लॅकमेल केलं त्यांनी मला. आणि मग नंतर पण मला खूप आनंद झाला की मी ह्या चित्रपटाचा भाग आहे, त्यांच्याबरोबर काम करायची मला संधी मिळाली. कारण मी नेहमीच म्हणजे पहिल्यापासून फक्त केवळ एक अभिनेत्री म्हणून कधीच काम केलं नाही. मला ती प्रक्रिया खूप आवडते कामाची, म्हणून मी ते काम करते. आणि ती प्रक्रिया जर मला इंटरेस्टिंग वाटली नाही तर मग ते मी प्रोफेशनली करून घरी येते. पण ह्यांच्याबरोबर म्हणजे मला एक ॲमेटर थिएटर करण्याची जी मजा आहे ना, त्याचा एक फील आला की सगळेच सगळ्यांना मदत करत होते, सगळेच सगळ्यांना म्हणजे काही लागलं तर, अडचण असेल तर, साऊंड रेकॉर्डीज बसू शकत नसेल तर आपणच साऊंड ऑन करायचं, लाईट पण ऑन करायचा, अशा सगळ्या पद्धतीचं जे काम आहे ते नेहमी एक छान हौशी रंगभूमीचा इफेक्ट आला त्याला. ऑल्सो की एक ओपननेस, तुम्हाला जे काही डिस्कस करायचं असेल, इवन आयुष्याबद्दल डिस्कस करायचं असेल तर तुम्ही विचार करणाऱ्या लोकांबरोबर ते शेअर करू शकता, बोलू शकता. त्यामुळे ती जर्नी माझ्या फक्त त्या हायवे सेल्फी आरपारसाठीच नाही, पण अदरवाईज ऑल्सो इट वॉज अ वंडरफुल जर्नी टू बी पार्ट ऑफ इट आणि टू मीट गिरीश अँड उमेश अँड वर्क विथ देम. इट वॉज रिअली ग्रेट फन. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी. कॅमेरामॅन अक्षय सोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी.